नमस्ते मित्रांनो. आज मी तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग त्याचा परिणाम काय होतो हे मी तुम्हाला एक उदाहरण दाखवून आमच्या इथे एक कोंबडा होता आणि आमच्या शेजारी बरेचसे असे फिरती कुत्रे जे आहेत ते फिरती कुत्रे यायचे आणि असाच पाऊस लागलेला होता आणि पाऊस लागल्यानंतर त्या कोंबड्याला एका कुत्र्यानं पकडलं आणि पकडून तो पळायला लागला. मी त्याच्या पाठीमागं पळत सुटलो. कोंबडा जो आहे तो कोंबडा धडपडत होता त्याच्या तोंडातून आणि तो पळता पळता एकदा निसटला त्या कुत्र्याच्या तोंडातून. परंतु कुत्र्यानं पुन्हा एकदा त्या कोंबड्याला पकडलं. मी त्याच्या पाठीमागं पळतो, कुत्रा वेगात आहे. दुसऱ्यांदा कुत्र्याच्या तोंडातून कोंबडा जो आहे तो कोंबडा निसटला. दुसऱ्यांदा देखील त्या कुत्र्यानं त्या कोंबड्याला पकडलं. मी पळतो. तिसऱ्यांदा मात्र कोंबडा जो आहे तो कोंबडा त्याच्या तोंडातून निसटला आणि तो कुत्रा जो आहे तो कुत्रा अशा ठिकाणी आलेला होता की खड्डा समोर होता त्याच्यासमोर आणि तो खड्डा जंप करून त्याला पुढं जायचं होतं आणि अशा वेळेला तो कुत्र्याच्या तोंडून कोंबडा जो आहे तो कोंबडा निसटला आणि मी पाठीमागं होतो. पुन्हा तो पाठीमागं वळून त्या कोंबड्याला पकडण्याचा प्रयत्न तो कुत्रा जो आहे तो कुत्रा करत होता. मी वेगात होतो. मी त्याच्या जवळ गेलो आणि जवळ जाऊन कुत्र्याला दगड वगैरे मारल्यामुळं तो कुत्रा पळून गेला आणि कोंबडा जो आहे तो कोंबडा बचावला. सांगायचा मुद्दा काय याच्यामध्ये, कोंबड्यानं जर धडपड केली नसते, कोंबड्यानं जर त्याच्या तोंडातून सुटण्याचा प्रयत्न केला नसता, आता आपला जीव संपलेला आहे असं थांबून जर त्याची हालचाल थांबली असते तर कोंबडा मेला असता. कोंबडा जो आहे तो कोंबडा शेवटच्या क्षणापर्यंत तो प्रयत्न करत होता की आपण कुत्र्याच्या तोंडातून सुटलं पाहिजे. माणसाच्या आयुष्यामध्ये देखील असंच आहे. ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतो तो शेवटपर्यंत प्रयत्न केला पाहिजे, तरच यश जे आहे ते यश आपणाला नक्की मिळत जातं. सकारात्मक विचार जो आहे तो सकारात्मक विचार आपल्यामध्ये असायला पाहिजे. जीवन जगण्यासाठी देखील जीवन हे अमूल्य आहे आणि ते आपल्याला एकदाच मिळालेलं आहे. त्यामुळं जीवनाकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक असायला पाहिजे असं या उदाहरणावरून मला वाटतं. धन्यवाद.